नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे। आजचा हा व्हिडिओ खास करून महिलांसाठी आहे। माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा आहे, याकरता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज हा प्रत्यक्ष मी आपल्याला इथे भरून दाखवणार आहे। याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्याला हा अर्ज जमा करताना किंवा ऑनलाईन अर्ज भरत असताना ही जी कागदपत्र आहेत ती लागणार आहेत। त्या म्हणजे आपल्याला आधार कार्ड हे मस्ट आहे, अनिवार्य आहे। त्यानंतर किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपल्याला लागणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो 2.5 लाखापेक्षा कमी असणारा हवा आहे। अर्जदाराचे हमीपत्र, हे हमीपत्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसं भरायचं तेही सांगणार आहे। त्यानंतर बँकेचं पासबुक आणि अर्जदाराचा फोटो हा आपल्याला एवढा अर्जासोबत द्यायचा आहे। त्यानंतर आता इथे महत्त्वाची टीप आहे ती काय आहे ते बघूया। अर्जदाराने सदर अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा PDF अर्ज असून आता तो कशा पद्धतीने भरायचा हा एक एक करून आपण समजून घेऊया। सर्वप्रथम या अर्जाचा पहिलाच जो मुद्दा आहे तेथे महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। ही योजना विवाहित महिलांसाठी किंवा ज्या विधूर महिला आहेत त्यांच्यासाठीच आहे। अविवाहित मुली किंवा महिलांसाठी हा अर्ज नाही आहे, याची सर्वप्रथम नोंद घ्यायची आहे। आता पुढे बघूया। महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं, जे आता सध्याचं नाव आहे ते टाकायचं आहे। लग्नापूर्वीचं नाव जे आहे ते टाकायचं आहे। लग्नानंतर जर महिलेचं नाव बदललं गेलेलं असेल तर ते नाव इथं लिहायचं आहे। त्यानंतर जन्मदिनांक हा दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये भरायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा जो आहे तो संपूर्ण पत्ता आपल्याला इथे लिहायचा आहे। तो पत्ता लिहिल्यानंतर जे जन्माचं ठिकाण आहे ते जन्माचे ठिकाण या चौथा जो मुद्दा आहे तेथे जन्माचं ठिकाण येथे नोंद करायचे आहे। त्यानंतर जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि त्याचा पिनकोड हा येथे आपल्याला भरायचा आहे। तर जन्माचा पुराव्याकरता आपल्याला एक तर आपला बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला अर्ज सबमिट करताना ही द्यायची। अर्ज कोठे आणि कसा सबमिट करायचा हेही मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पुढे बघूया। त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तेथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक येथे लिहायचा आहे। काळजीपूर्वक ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला थोडं डिक्लेरेशन विचारलं आहे की आपण शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का, होय किंवा नाही, आणि असल्यास दरमहा कोणत्या। तर हे म्हणायचं आहे। जर आपल्याला काही मदत मिळत असेल तर ते टाकायचं आहे। तर हे खास करून कोणासाठी आहे, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेअंतर्गत जर दरमहा काही पैसे येत असतील तर त्याच महिलांनी इथे होय किंवा नाही म्हणायचं आहे। आणि येथे जी काही पेन्शन येत असेल किंवा पैसे येत असतील ते आपल्या इथे लिहायचे। जर आपल्याला 1500 रुपयापेक्षा जर कमी पैसे मिळत असतील तर आपल्याला एकूण रक्कम 1500 ही करून मिळणार आहे, कारण शासन कोणत्याही योजनेचा एकदाच लाभ देत असतं किंवा एका शासकीय योजनेचा आपल्याला लाभ घेत असतो, याची सर्वांनी नोंद घ्यायची। ज्यांना श्रावण बाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतात त्यांनी याची इथे नोंद घ्यायची आहे। पुढे बघूया। वैवाहिक स्थितीबाबतचा हा रकाना आहे। त्यामध्ये विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त, निराधार जो आपल्याला उपलब्ध असेल किंवा आपण ज्यामध्ये महिला मोडत असेल त्यांनी तो येथे टिक करायचा आणि वरती लिहायचा आहे। त्यानंतर आपल्याला भरायचे आहेत त्या म्हणजे आपल्या बँकेच्या डिटेल्स। आता यामध्ये अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील आपल्याला द्यायचा आहे। बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे। बँक खातेधारकांचे नाव टाकायचं आहे। बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड हा आपल्याला इथे टाकायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खात्यावरती आपलं तिन्ही ठिकाणी सारखीच नावं असणं आवश्यक आहे, नाहीतर येणारी जी काही पुढील सबसिडी किंवा मदत आहे, अनुदान आहे, हे याच्यामध्ये अडकू शकतं। ते करता आपण फॉर्म भरण्याच्या अगोदर हा मुद्दा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे आपलं पुढे बघूया। त्यानंतर आपल्याला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे की नाही,
जर होय किंवा नाही एकदा चेक करून घ्या तुमच्या बँकेमध्ये जिथे अकाउंट असेल तिथे, आणि या पर्यायावरती होय किंवा नाही वरती जो पर्याय योग्य असेल त्याच्यावरती क्लिक करा. आता पुढे बघूया 11वा जो मुद्दा आहे तो म्हणजे हा नारी शक्ती प्रकार, म्हणजे आपण हा आपला अर्ज कोठे जमा करणार आहोत. तर त्या इथे नावं दिलेले 7, जे पहिली अंगणवाडी सेविकाकडे आपण जमा करू शकतो, मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला यांच्यापैकी ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज हा जमा करणार आहे त्याच्यापुढे टिक करा आणि त्यांच्याकडे अर्ज हा जमा करा. तर मित्रांनो, अंगणवाडीमध्ये जमा करताना किंवा वरती जे काही मी हे अधिकारी मी इथे सांगितलं, अंगणवाडी सेविका असतील, सेतू सुविधा केंद्र, मदतनीस, पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांच्यापैकी ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज जमा कराल, ज्यावेळेस अर्ज जमा कराल त्यावेळेस त्यांच्याकडून आपल्या अर्जाची पोच घ्यायला विसरू नका, कारण की जर भविष्यात जर अर्ज गाळ झाला तर आपल्याला आपली दाद मागण्याकरता ते उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर आता अर्जदाराचं जे हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते बघूया. अर्जदार हमीपत्र मी घोषित करतो की अशी खून करून माझ्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, त्याची करता इथे टिक करायची आहे, इथे टिक करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणून टिक करायची. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारतीय सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनही घेत नाही, त्यावरती टिक करायचे आहे. त्यानंतर पुढे बघूया. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतला नाही. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार खासदारांच्या घरातील महिला हा अर्ज भरतील का, हा प्रश्नचिन्ह तरी इथे दिलेला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्डाचे, उपक्रमाचे अध्यक्ष, संचालक नाही, तर नाही आहे, सामान्य कुटुंबातील नसणारच कोणी. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही. आता 5 एकरपेक्षा जास्त जमीन म्हणजे कोणाची, तर जर एक आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्यांची नावं आहेत त्यांच्या नावावरती मिळून 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसली पाहिजे, कारण की शासन स्तरावरती कुटुंब म्हणजे आपलं रेशन कार्ड हे समजलं जातं, त्याची नोंद घ्यायची. त्याच्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही, ट्रॅक्टर जो आहे शेती उपयोगी तो वगळून कोणतंही 4 चाकी वाहन हे नावावर नसलं पाहिजे. आता पुढे बघूया. आता तिथं खाली घोषणापत्र येते, म्हणजे वरीलप्रमाणे मी घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संबंधित पोर्टल ॲप, आधार क्रमांकावर आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आधार प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा अन्य वन टाईम OTP प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकते. केवळ शासकीय सेवा योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाचे माझे आधार कार्ड EKYC वर्णन पुरवण्यास मी सहमती देत आहे. आणि इथे खाली अर्जदाराची इथे सही करायची आहे, अर्जदाराची इथे सहीही करावी लागणार आहे. त्यानंतर आता खाली नोट दिली ती बघूया. उपरोक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने एकत्रित करण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS, WhatsAppद्वारेही अर्जदारांना येथे कळविलं जाणार आहे. आता ही अर्जाची पोच पावती आहे ती बघूया आपण. ही अशा पद्धतीने पोच पावती असणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीने अर्ज भरला आणि स्वीकारण्यात आला त्याची नोंद आणि अर्जाचा नोंदणी क्रमांक टाकून आपल्याला हा अर्ज परत दिला जाणार आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याकरता कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, अर्ज कोणाकडे जमा करायचा आहे, पोच कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.